इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरातल्या एका गोशाळेत गेल्या अनेक दिवसांपासून गाय आजारी असून तिच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार या गोशाळेकडून केले जात नव्हते। ही बाब शहरातील काही गोरक्षकांना माहिती पडताच त्यांनी गोशाळेतील विश्वास्तांना जाब विचारून गोशाळेतच उपोषण सुरू केले। दरम्यान पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील साई धर्मदास दरबार येथे या धार्मिक संस्थेची गोशाळा आहे। या गोशाळेत एक गाय जवळपास महिन्यापासून आजारी असून एकाच जागेवर पडली होती। तिला जखमा झाल्याने त्यावर जंतू व कीटक स्पष्टपणे दिसत होते। याबाबत माहिती हेल्पिंग हँड्स या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सत्यन पुरी यांना मिळाली असता त्यांनी त्यांचे सहकारी निखिल गोळे, गुल चेटीजा यांच्यासह अनेक गोरक्षकांसहित घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी गोशाळेच्या पदाधिकाऱ्यांना गायीवर उपचार का केला जात नाही, तुमच्याकडे पशुवैद्य आहे का, असे अनेक प्रश्न विचारले। मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। यावर गोरक्षकांनी जोपर्यंत आजारी गायीवर उपचार केला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका घेत गोशाळेतच उपोषण सुरू केले होते। यावेळी उपोषणकर्त्यांनी उल्हासनगर महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप सत्यन पुरी यांनी केला आहे। या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व गोशाळेच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे। दरम्यान आजारी गायीला वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आल्यानंतर हे उपोषण मागे खेळत आले आहे। या घटनेनंतर शहरातील गोशाळेच्या कारभाराबाबत चौकशी करणारी तसेच त्यांना कायदेशीर नियमांच्या चौकटीत आणणारी यंत्रणा उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कार्यरत केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे। या गोशाळेच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही पशुवैद्याबाबत विचारले असता त्यांनी पशुवैद्य नियुक्त केल्याचे सांगितले। आम्ही त्याच्या पदवी आणि अन्य कागदपत्रे तपासली तेव्हा तो बोगस असल्याचे निष्पन्न झाले। यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये या गोशाळेत आजारपणामुळे 2 गायींचा अचानक मृत्यू झाला होता। शहरातील गोशाळांमध्ये गोशाळेच्या नावावर मोठ्या प्रमाणात देणगी जमा करण्यात येत असून त्याचे कोणतेही ऑडिट केले जात नाही। गायीचे मलमूत्र सरळ नदीपात्रात सोडले जातात। आजारी गायींवर वेळीच उपचार न केल्याने रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, याची काळजी देखील गोशाळेवाले घेत नसल्याची प्रतिक्रिया हेल्पिंग हँड संस्थाचे अध्यक्ष सत्यन पुरी यांनी दिली आहे। आज शाम को यहीं के कुछ सेवादारी जो रोज़ यहाँ पर गौ सेवा करने आते हैं और गौ माता को खाना खिलाने आते हैं, उनमें से कुछ लोग मेरे ऑफिस में आए और उन्होंने रिक्वेस्ट किया कि हमारा नाम मत लेना, लेकिन आप वहाँ जाके देखिए तो एक गौ माता को इन्होंने 1-1.5 महीने से एक कमरे में बंद करके रखा है गेट के पीछे, और उसकी हालत बहुत ख़राब है। उसके शरीर पर बहुत जगह पर चूहे और कौवे के काटने के जख्म है, जिन पर ये लोग सिर्फ हल्दी लगाकर छोड़ देते हैं। ये कंप्लेन सुन के हम लोग अपने एनजीओ की तरफ से यहाँ पे 4-5 लोग आए और अपना कैमरा स्टार्ट करके हम लोग स्टिंग किया, अंदर गए तो वाकई में वहाँ पे एक गौ माता पड़ी हुई थी जिसकी हालत बहुत बुरी थी। उसके बाद हमने यहाँ के डॉक्टर से बात की, जो यहाँ पे फुल टाइम डॉक्टर रखा हुआ है इन्होंने, एक 7,000 रुपये वो पगार लेता है। उससे मैंने उसकी डिग्री पूछी तो उसने अपनी डिग्री नहीं दिखाई पहले, तो बाद में बोला कि मेरे पास डिग्री नहीं है, मैं सिर्फ एक डेयरी फार्म पे 3 महीने या 4 महीने काम कर चुका हूँ, वो सर्टिफिकेट मेरे पास है। तो इतनी बड़ी गौशाला चलाते हैं, इतनी बड़ी कलेक्शन करते हैं। काउंटर पे आप देखिए रोज़ का हज़ारों रुपए का कलेक्शन है इनका। जो गौ माता को घास खिलाई जाती है, गुड़ खिलाया जाता है, उसके लिए ये पैसे चार्ज करते हैं। और बेसिक नेसेसिटीज़ जो है, ये गौ माता के लिए बेसिक नेसेसिटीज़ तक नहीं रखते हैं। यहाँ पे उनके लिए दवाई नहीं है, डॉक्टर नकली है। छोटी छोटी गौ माता हैं, जो बछड़े हैं छोटे छोटे, उनके रस्सियों से बांध के रखा जाता है। जब बचपन में ही वो खेलेंगे कूदेंगे नहीं तो वो तो चल ही नहीं पाएंगे, बहुत जल्दी उनका शरीर खराब होगा, वो बीमार होंगे। हम लोग ने ट्रस्टी से जब पूछा कि इसको हॉस्पिटल एडमिट क्यों नहीं किया, तो उनका ये कहना है कि हमको पता ही नहीं कोई एनिमल हॉस्पिटल है भी मुंबई तक। सत्यनपुरी जी, ऐसे भी कहा जा रहा है कि इस गौ माता के बारे में ट्रस्टियों को पता ही नहीं था। ट्रस्टियों को पता था, लेकिन उन्होंने कभी देखा नहीं था अंदर जाके। वो फेक डॉक्टर के भरोसे थे कि ये इसका इलाज कर रहा है। वो आता है 4-5 दिन में एक बार, और एक्चुअली उसके पास कुछ भी है नहीं, डिग्री नहीं है, तो उसके पास नॉलेज नहीं है। अभी कुछ ट्यूब लगाने थे गौ माता के जख्मों पर, तो इनके पास वो ट्यूब तक उपलब्ध नहीं थे। अब हम लोग आगे अंदर बैठे थे भूख हड़ताल पे कि जब तक गौ माता को हॉस्पिटल एडमिट नहीं कराया जाएगा हम यहाँ से हिलेंगे नहीं, हम यहाँ से उठेंगे नहीं। तो इनके पास जो बेसिक इंफ्रास्ट्रक्चर है जिससे गौ माता को उठाकर ट्रक में रखा जाए, इनके पास वो तक नहीं है। वो तक नहीं तो है, वो कहाँ से लेते हैं वो तक पता तक नहीं है। बाम्बू नहीं है, रस्सी नहीं है, स्ट्रेचर नहीं है, दवाई नहीं है, चेन पुली नहीं है। तो ये यहाँ पे गौ सेवा नहीं कर रहे हैं,
ये धंधा कर रहे, बिजनेस कर रहे। साईं बलराम जी ने जिस अब इंटेंशन से ये गौशाला बनाई थी, बिल्कुल उसके अपोजिट चल रहे हैं ये। वो काउंटर पे एक बुजुर्ग बैठे हुए हैं 70-75 साल के। जब मैंने एंट्री की तो मुझे बोलते हैं वो गौ की उम्र हो गई है। अभी उनको समझाओ कोई कि उसकी भी उम्र हो गई है भाई। सत्यमपुरी जी, क्या लगता है क्या कारण होगा कि पिछले 1-1.5 महीने से उस गौ माता को अलग रखा गया? इनका कहना है कि वो गिर गई थी, उसके बाद उठ नहीं पाई। अब कैसा होता है ना, बेसिक जो नेसेसिटी होती है हर गौशाला में, गाय के नीचे रबर के मैट्स रखे जाते हैं होल वाले, ताकि उसमें पानी भी आ जाए तो नीचे चला जाए। गौ माता को कभी बैठना है कभी सोना है तो उस मैटिंग पे सो जाए। इन्होंने ऐसा कुछ बंदोबस्त नहीं रखा होगा, उनका पैर स्लिप हुआ होगा, गिर गई होंगी। उसके बाद लोग ने अंदर रख के बस उनके मरने का इंतजार कर रहे थे, ऐसा समझ लीजिए आप। और आपकी क्या मांग है? हमारी मांग है, इसको जब तक नहीं उठाएंगे, मैं तो नहीं हिलने वाला यहाँ से भाई, मैं भूख हड़ताल पे हूँ तब इस तक। संदर्भ में पुलिस स्टेशन में कुछ तकरार वगैरह किया गया? पुलिस डिपार्टमेंट आके गए हैं, अभी भी खड़े हैं। उनको मैंने बताया डॉक्टर ऐसा ऐसा है, राइटिंग में कंप्लेंट भी कल मैं दे दूंगा। सब रिकॉर्डिंग पुलिस वालों के पास है, हमारे पास भी है, टोटल लाइव वीडियो है, सब कुछ है। क्या लगता है आगे आगे इस गौशाला को किस तरह से देखा जाएगा? इस गौशाला को तुरंत से तुरंत बंद करना चाहिए, क्योंकि इनको न तो नॉलेज है, न इनके पास कोई मेडिकल प्रोफेशनल है, और ना ही इनकी लायकी है। तो धंधा करने बैठे भाई यहाँ पर। अब यहाँ के जो लोकल एक्स कारपोरेटर हैं, समाज सेवक हैं, श्री पिंटो भटीजा जी, बाबला जी, ये भी आए। इन्होंने खुद आके देखा, इन्होंने भी माना कि ये गौशाला में जो हो रहा है वो गलत हो रहा है। हमने ये ट्रस्टी है, उनसे भी हमारा रिश्ता है, लेकिन जो गलत है सो गलत है, हमने उनको भी बोला ये बात। क्या नाम है ट्रस्टी चालक का? ट्रस्टी एक तो संजू जी हैं, पीछे खड़े हुए हैं, बाकी भी होंगे ट्रस्टीज। सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे। आज तुम्ही बघू शकता साई धर्मदास गौशाळा, जे संत होते आपल्या इथे साई बलरामजी यांच्या नावाने ही सुरू असलेली गौशाळा आहेत आणि त्यांचे दरबार आहेत। बऱ्याच वर्षापासून ही गौशाळेच्या आमच्याकडे तक्रारी येत होत्या की इथे जनावरांना म्हणजे गौंना किंवा जे बाकीचे जनावरं असतात, लहान बछडे जे आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित त्यांचे उपचार होत नाहीत किंवा त्यांना खायला प्यायला व्यवस्थित येत नाही। इथे एका बाजूला काउंटर लागलेले आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला गवत, त्यांच्या चपात्या, त्यांचे गूळ किंवा त्यांचे जे पेंड असते ते पेंड तुम्हाला विकत घ्यावी लागतात आणि त्या गौशाळेच्या याच्यामध्ये पैसे द्यावे लागतात आणि नंतर तुम्ही त्या गौंना द्यायच्यात। पण मी काही ठिकाणी अशा बघितलेले आहेत की अशाही मोठ्या गौशाळा आहेत ज्या स्वतःच्या त्यांना अन्नधान्य, गवत पेंड असते ती पुरवतात ते लोक आणि गौशाळेचं व्यवस्थित निगा राखतात। तुम्ही जर फुटेज जर घेतलं तर तुम्ही आतमध्ये बघू शकतात की लहान लहान पाडवं जी आहेत, मतलब म्हणजे छोटे गौ जे आहेत त्यांना अक्षरशः एवढ्या एवढ्या रश्यांनी बांधून ठेवलेलं आहे। जर त्या एवढ्या रश्यांनी ती बांधले आहे, तिचं आज वय आहे बागडण्याचं, उड्या मारण्याचं, तर ती एवढ्या रश्यामध्ये तिथेच गोमूत्र काढते, तिथेच ती शेण करते आणि त्याच्यातच ती झोपते। अशा प्रकारची एक गायची तक्रार आमच्याकडे आलेली गेल्या 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून असं लोकांकडनं माहिती पडलं। पण मला असं वाटतं की ती बहुतेक 2-2.5 महिन्यापासून अशी पडलेली आहे। त्या रबरवर तिला अशी टाकली गेलेली होती आणि मी ट्रस्टींना आवाहन करीन की बाबा तुम्ही हे पुण्याचं काम करायला एका साईडला जाता, तुम्ही पाप पदरी पाडताय आणि ते करण्यापेक्षा जेवढ्या गौ जिवंत राहिलेल्या आहेत त्यांना तुम्ही कोणाला तरी देऊन टाका किंवा दुसऱ्या एका ट्रस्टला बोलून ते हँड ओव्हर करून टाका तुम्ही न सांभाळता। आज त्या गौचे तुम्ही जर हाल बघितले तर ज्या रबरवरती टाकले त्या रबरला जे छिद्र आहेत की पाणी त्याच्यावर साठलं नाही पाहिजे, तर त्या छिद्रातनं त्या गौचे जे मांस आहे, तिचं जे शरीर आहे, अंगातलं मांस आहे, ते त्या छिद्रातनं बाहेर आलेले आहेत आणि एवढे त्याला असंख्य किडे पडलेले आहेत। तर आम्ही आमच्या वतीने माझे जे मित्र आहेत, आमचे जे बंधू आहेत डॉक्टर भास्कर, त्यांना आम्ही बोलून घेतल्याच्या नंतर त्यांच्या मदतीने, तसंच एनजीओ वाले बाकीचे सत्यनपुरी जे आहेत, गुल आहेत, बाकीचे आहेत, आमचे टोनी सर आहेत इथे आलेले आहेत, बाकी त्यांना सगळ्यांना बोलून आम्ही त्या गौला हात लावून तिला पलटी केलं। त्याच्यानंतर त्याच्यात एवढं हे झालेलं की मला वाटत नाही की तिचे चारी पाय व्यवस्थित होतील करून। तर आम्ही ट्रस्टींना आणि हे जे दरबार सांभाळतायत, हे जे गौशाळा चालवत आहेत, यांना शेवटचं आवाहन करीन की हे गौशाळा बंद करा, एखाद्या जाणत्याला द्या किंवा हे गौ आहेत ते कोणाला दान करून टाका। ही तुमचे धंदा करण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही, हा तुम्ही धंदाच लावलेला इथे। गौशाळा ही गौ सेवेसाठी असते, धंदा करण्यासाठी नसते। त्यामुळे गौची सेवा करा। तुम्हाला सेवा जमत नाहीये, साई बलरामजी होते तोपर्यंत तर मला असं वाटत नाही की इथे कधी अशा घटना घडल्या असतील, पण आता त्यांच्यानंतर आमच्या कानावरती एवढ्या वेळा घटना आल्या। पण काय होतंय, हिंदू धर्माचं, समाजाचं आणि धर्माचं काम करत असताना आम्ही विचार करतो की या गोष्टी पुढे गेल्या नाही पाहिजे, पण यांना वारंवार याच गोष्टी सांगून जर या ट्रस्टींना या गोष्टी समजत नसेल तर हे शेवटी याला टाळाच ठोकावा लागणार आहे। आता त्या गौचे उपचार तर तुम्हाला दिसले, तुम्ही तुमच्याकडे फुटेज घेतलेले आहेत, तिचे उपचार तर झालेले नाहीच आहेत। त्यामुळे त्या डॉक्टरांनाही मी सांगेन की तुमच्यावरती जर कोणी प्रोफेशनल डॉक्टर असेल त्याला तुम्ही पहिलं सांगितलं पाहिजे होतं किंवा त्या ट्रस्टींना सांगितलं पाहिजे होतं
की हे जे तुम्ही पगार आम्हाला देतायत किंवा आमचा जो मेन डॉक्टर आहे त्याला तुम्ही बोलवलं पाहिजे आणि त्यांच्या निगामध्ये हे सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे होत्या. ट्रस्टी सांगतोय का मला काय म्हणजे कल्पना नव्हती का असा घटना घडलेली आहे, तो काय आग डोळे बंद करून बसला होता का त्या कामाला? आपण जेव्हा एखादी गाडी आपल्या ड्रायव्हरच्या हातात देतो तेव्हा त्याला आपण ड्रायव्हिंगला बसवतो, त्याला पगार देतो. पण तोच ड्रायव्हर जर गाडी आपल्या समोर आपल्या मागे जर ती घासत असेल, ठोकत असेल, तर ते जो मालक असतो त्याला त्या दिसतात ना गाड्या, की माझ्या गाडीची हा विल्हेवाट लावतोय, म्हणजे हा ड्रायव्हिंगला सपोज नाहीये, हा ड्रायव्हिंग प्रॉपर करू शकत नाहीये. मग त्याला जर उचलबांगडी करून दुसरा ड्रायव्हर ठेवायचा असतो. याबाबत उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांना विचारले असता हा गंभीर विषय असून गोशाळेत गायींची नियमितपणे आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. लवकरच गोशाळेची नोंदणी व इतर कागदपत्रे यांची प्रशासनाकडून तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.